नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा रंगला। कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पालकमंत्री पदाची गरज नसल्याचा भुजबळांचा नारा, तर सुहास कांदेंचीही भुजबळांवर टोलेबाजी। बी सुदर्शन रेड्डींचा उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल। सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंची उपस्थिती। 9 सप्टेंबरला होणार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी केला होता फोन। राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड। अर्बन नक्षलवादापेक्षा नागरी समस्या सोडवा, मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं उद्धव गटामध्ये अस्वस्थता। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम। धानोरकर कुटुंबात राजकीय फूट। अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। भद्रावती पालिकेचं राजकीय गणित बदलणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधकांच्या गोंधळामुळे गाजलं। लोकसभेमध्ये 120 तासांचं लक्ष्य असताना केवळ 37 तासांचीच चर्चा, तरही लोकसभेमध्ये 12 आणि राज्यसभेत 14 विधेयक मंजूर। वेल्हेच्या नामांतराला केंद्राची मान्यता। वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार। जैन धर्मीयांच्या पर्युषण काळामध्ये कत्तलखाने सुरूच राहतील। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेमध्ये नग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर केले होते अत्याचार। कबुतरा आणि हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत। नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला। राज ठाकरे यांच्याकडून विकासाचा आणखी एक ब्लू प्रिंट सादर। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात। सेना भवन परिसरामध्ये भाजपची बॅनरबाजी। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचं लक्षवेधी आंदोलन। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला थाळीनाद। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरणी विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। उपवनसंरक्षकांची कारवाई।